नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. यापूर्वी टक्केवारी प्रकरणावर आपण जवळपास 55 प्रकार बघितले आहे. आता 56व्या प्रकारापासून आपण सुरुवात करणार आहोत, तर काळजीपूर्वक लक्ष द्या. पहा काय म्हटलं आहे गणितामध्ये आपल्याला. प्रकार नंबर हा 56 आणि प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे पहा. एका वॉशिंग मशीनची किंमत 50,000 असून त्यावर विक्रेता किमतीच्या पहिल्या 40%वर 20% सूट देतो व उर्वरित रकमेवर 10% सूट देतो, तर वस्तूवर दिलेली सूट किती टक्के आहे. आता काही ठिकाणी जी सूट असते ते वस्तूवर तर असतेच, पण सोबत पैशावर सुद्धा असते. म्हणजे एवढ्या रुपयाची जर तुम्ही खरेदी केली तुम्हाला एवढे सूट येईल लक्षात. त्याच पद्धतीचा हा प्रश्न आहे. पहा काय म्हटलं आहे. एका वॉशिंग मशीनची किंमत किती आहे 50,000. पहा लक्ष द्या काळजीपूर्वक. 50,000 त्या वस्तूची किंमत आहे वॉशिंग मशीनची. त्यावर विक्रेता किमतीच्या पहिल्या 40%वर 40% सूट देत नाही आहे, पहिल्या 40%वर देत आहे. पहिले 40% याचे किती 50,000चे 40% सुरुवातीला काढून घेऊ. 0 0 0 0 5 चोक 20 म्हणजे 1 2 3 किती हजार 20,000. मग यांनी म्हटलं आहे पहिल्या 40%वर 20% सूट, म्हणजे या 20,000वर 20% सूट मिळत आहे आपल्याला. किती टक्के 20%. याचे 20% सोडून घेतोय. पहा 0 0 0 0 कटला, 2 2 4 आणि 0 1 2 3 1 2 3. याचा अर्थ सुरुवातीला आपल्याला किती सूट मिळाली 4,000 रुपये. त्यानंतर काय म्हटलं आहे पहा 20% सूट देतो व उर्वरित रकमेवर 10% सूट. उर्वरित रक्कम म्हणजे काय पहा 50,000तून 20,000 गेले, उरलेले किती 30,000. किती राहिले पहा 50,000तून 20 गेले. याच ठिकाणी लिहितो इथे 30,000 मी येईल लक्षात. आता या 30,000वर पहा उर्वरित रकमेवर 10% सूट देतो. परत त्याचे 10% काढून घेतोय. पहा याचे 10%. ठीक आहे, हे 10% किती होते पहा 0 0 0 0 कटला, म्हणजे किती हजार फक्त 3,000. या ठिकाणी लिहितो मी 3,000. आता पहा काय म्हटलं आहे सूट देतो, तर वस्तूवर दिलेली सूट किती टक्के असेल. आता वस्तूवर दिलेली सूट आहे ही बघा 4,000 आणि 3,000 एकूण 7,000 रुपये आपल्याला काय मिळाले सूट मिळाली. किती हजार रुपये मिळाले 60. पण त्यांनी काय म्हटलं टक्क्यामध्ये सांगा. मग टक्केवारीमध्ये जर सांगतो म्हटलं तर काय करता येईल पहा. हे 7,000 या ठिकाणी लिहून घेतोय मी, कारण त्यांना किती मिळाले 7,000 रुपये सूट मिळाली. मग किती हजारावर मिळाली हे मिळाली एकूण 50,000वर सूट मिळाली. ठीक आहे ना. चला तर 50,000वर 7,000 सूट मिळाले, तर हे टक्के किती बस झालं. टक्के किती म्हटलं म्हणून आपण काय केलं गुणाकारामध्ये 100 लिहिलं आहे. ठीक आहे, पहा लक्ष द्या. 1 2 3 4 1 2 3 4 या 5ने आपल्याला 70ला भागायचं आहे. पहा 5 1 5 किती राहिले या ठिकाणी 2 आणि 5 चोक 20. याचा अर्थ आपलं एकंदरीत उत्तर किती आलं तर 14%. म्हणजे या व्यवहारामध्ये त्याला त्या वॉशिंग मशीनवर किती टक्के सूट मिळाली एकंदरीत तर 14% ती सूट मिळाली. व्यवस्थित पहा. पहिले 50,000तून 20,000वर 20% सूट आहे. मग 50,000तून 20 काढा 30,000. 30,000वर 10% सूट आहे, हे काढून टाका येईल लक्षात. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 56 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलं आहे पहा. एका बजाज गाडीची किंमत म्हटलं आहे 60,000 रुपये असून त्यावर विक्रेता किमतीच्या पहिल्या 60%वर 10% सूट देतो. पहिल्या 60%वर 10% सूट देतो व उर्वरित रकमेवर 5% सूट देतो, तर गाडीवर दिलेली सूट किती टक्के असेल. पहा लक्ष द्या. त्याच पद्धतीने यालाही सोडून घेतोय. पहा सुरुवातीला काय म्हटलं आहे किंमत आहे 60,000. ही 60,000 किंमत ठेवून द्या. ठीक आहे ना. या 60,000वर पहिले 60%वर या 60,000च्या पहिल्या 60%वर 60% सुरुवातीला काढून घेऊ. 0 0 0 0 6 6 36. याचा अर्थ किती हजार हे 36,000. ओके. मग त्या 36,000 म्हणजे 60%वर 10% सूट, म्हणजे 10% मिळणार आहे आपल्याला याच्यावर सूट. ठीक आहे. 0 0 0 0 कटला, हे किती 3,600. हे झाले आपले काय 3,600 सुरुवातीला सूट मिळाली. त्यानंतर काय म्हटलं आहे उर्वरित रकमेवर 5% सूट. उर्वरित रक्कम किती पहा 60,000तून 36,000 गेले. 60,000तून 36,000 गेले, किती राहिले 24,000 बाकी राहिले येईल लक्षात. तर पहा हे 24,000 इथे लिहून घेतोय. हे 24,000 वजा बाकी बरोबर करा. 60मधून 36 काढले 24,000 आले. या 24,000वर किती टक्के 5% सूट. 5% सूट 1 2 1 2. ठीक आहे, यांचा गुणाकार करतो. 5 0 0 5 चोक 20 2 राहिले. 5 2 10 10 आणि 2 12. म्हणजे या ठिकाणी फक्त किती मिळाले 1,200 रुपये सूट मिळाली. ठीक आहे. चला तर काय होईल पहा एकूण सूट किती 0 हा ही 0
6 आणि 2 8 आणि हे 4 म्हणजे 4800 रुपये त्यांना एकूण सूट मिळाली. ठीक आहे, मग पहा हे लिहून घेतो आहे. पहा हे 4800, ठीक आहे, 4800 आणि छेदामध्ये काय करू तर एकूण रक्कम किती आहे ती 60,000वर आहे. 60,000वर त्यांना किती मिळाले आहे 4800. तर ही टक्केवारी किती बस झालं आहे. पहा 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे 48ला 6ने पूर्ण भाग जातो. किती 6 8 48 म्हणजे 8% सूट मिळते. किती मिळते 8% सूट येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. लक्ष द्या प्रकार नंबर 57 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हणतात. एका निवडणुकीत 2 उमेदवार होते. हरणाऱ्या उमेदवाराला 28% मत प्राप्त झाले व तो 2200 मतांनी हरला. किती 2200 मतांनी हरला. तर एकूण मतांची संख्या किती. एकूण मतांची संख्या काढायची. पहा थोडं एक वेगळ्या पद्धतीने सांगतोय तुम्हाला. तर आपण निवडणुकीमध्ये बऱ्याच वेळा असं समजतो की एखादा व्यक्ती 2च मतांनी पडला, एखादा व्यक्ती 5च मतांनी जिंकला. ते 2 आणि 5 मतं नसते, हे लाखामध्ये किंवा हजारोमध्ये मतं असते. ठीक आहे, ते कसे पहा. समजा मतदान जे आहे हे आहे समजा ते झालं 105 मतदान झालं असं गृहीत धरू. किती 105. हे प्रश्न वेगळा आहे, मी वेगळं काहीतरी सांगत आहे लक्षात राहण्यासाठी. काय करायचं नेमकं पहा लक्ष द्या. 105 मतदान आहे समजा, त्याच्यापैकी एकाला 50 मते मिळाली आणि दुसऱ्यालाही 50 मिळाली असं गृहीत धरू फक्त आपण. मला सांगा मते किती झाले. 100 मते झाले. एकूण मते किती होते 5 म्हणजे राहिले किती फक्त 5 मते. पहा लक्ष द्या. आता राहिले काय 5 मते. आता हे जे 5 मते आहे हे जर 5 मते याला मिळाले तर काय होते हा जिंकेल किंवा याला जर मिळाले तर हा जिंकेल. ज्याला नाही मिळाले तो हरेल. लक्षात आलं तुमच्या. म्हणजे हे डिपेंड काय करते या 5 मतावर. हे 5 मतं ज्यांना मिळाली तो जिंकतो. आलं लक्षात. आणि 5 मते ज्यांना नाही मिळाले तो हरतो. याचा अर्थ हे 5 मते काय ठरविते हार किंवा जीत ठरवते. काय ठरवते हार किंवा जीत ठरवते. कोणती मते 5 येईल लक्षात. आता आला का तुमच्या लक्षात. म्हणजे हे एक्स्ट्रा मध्ये हे महत्त्वाचे आपल्याला. ठीक आहे, मग याही गणितामध्ये त्याच पद्धतीने आहे. पहा एका निवडणुकीत 2 उमेदवार होते. हरणाऱ्या उमेदवाराला 28% मत प्राप्त झाले. पहा हरणाऱ्याला 28% हरणारा. ठीक आहे, आता हरणाऱ्याला 28 तर आपण जिंकणारालाही 28च समजू. जिंकणारा लक्ष द्या जिंकणारा येईल लक्षात तुमच्या. पहा आता हे 50-50 जसे घेतले तसे 28-28 केले मी. म्हणजे हे किती झाले सांगा बरं 56% झाले. 28-28 किती झाले 56. मला सांगा एकूण 100%ची टक्केवारी आहे त्याच्यापैकी 56 झाले. राहिले किती 44%. म्हणजे हे जे 44% आहे ना हे म्हणजे काय ते 5 येतं लक्षात. म्हणजे 44% बरोबर काय हे काय तर हार किंवा जीत ठरवते. हार किंवा काय ठरवते जीत येईल लक्षात. मग यांनी प्रश्न केला आहे पहा झाले व तो 2200 मतांनी हरला. 2200 मतांनी हरला. 2200 मतं म्हणजेच काय तर हे 44% येत्या लक्षात. आता पहा कारण याने हार म्हटलं असतं तरी इथंच लिहिलं असतं, जिंकलं म्हटलं असतं इथंच लिहिलं असतं. म्हणजे 44%च्या समोर लिहून घेतोय मी किती 2200 मते 2200 मते येईल लक्षात. 44% बरोबर 2200 मते. मग प्रश्न काय केला एकूण मतांची संख्या किती. एकूण मते म्हणजे काय तर 100%. म्हणजे या खाली लिहू शकतो आपण इथे काय 100% बरोबर क्वेश्चन मार्क बस झालाय. एक तिरपा गुणाकार केला की एकूण मतदान आपल्याला मिळते. पहा 100 गुणेला काय तर तो 2200 मते आणि भागाकारात काय तर हे 44. लक्ष द्या 22 दुने 44 असं लक्ष येते आपल्या. पहा 22 एक 22 आणि 22 दुने 44. परत 2ने या 100ला भागतोय. 2ने जर 100ला भागलं तर 100च्या निम्मे करा किंवा 10चे निम्मे. बे एक बे 5 10 येईल लक्षात. आता पहा 5 1 5 शून्य सांगा 1 2 3 1 2 3 म्हणजे एकूण मतदानाची संख्या किती आहे. एकूण मत किती आहे तर 5000 एकूण मते आहे येईल लक्षात. हे काळजीपूर्वक लक्षात घ्या. 44% हे जर लक्षात नाही आले तर गणित सोडवता येत नाही येईल लक्षात. चला परत एक याच पद्धतीचं गणित बघू आपण. पहा लक्ष द्या प्रकार नंबर 57 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलं आहे पहा. एका निवडणुकीत 2 उमेदवार होते. हरणाऱ्या उमेदवाराला 39% मत प्राप्त झाले व तो 3300 मतांनी हरला. तर एकूण मतांची संख्या किती. तर एकूण मतांची संख्या किती त्याच पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. 2 उमेदवार होते. हरणाऱ्या उमेदवाराला 39%. पहा हरणाऱ्याला जर 39 मिळेल ह्या हरणारा तर जिंकणाऱ्याला किती समजू आपण 39 समजायचे. हा जिंकणारा येईल लक्षात.
काय होईल पहा, यांची बेरीज करून घेतो आहे. याच्यापूर्वी आपण याच पद्धतीचं गणित सोडवलं आहे. 9 आणि 9 18, किती राहिलं 1, 3 आणि 3 6 आणि 1 7, किती झाले 78. येईल लक्षात. मग मला सांगा किती टक्के मतं बाकी राहिले, 22%. येईल लक्षात. 100% तयार झाले पाहिजे, ठीक आहे ना. मग हे 22% काय ठरविते, हार किंवा जीत ठरवते. काय ठरवते, हार किंवा जीत. म्हणजे 22% बरोबर त्यांनी दिलेला अंक पहा, 3300 मतांनी हरला. हार किंवा जीतसाठी हा अंक आहे, म्हणजे 3300 याच्या पुढे आपल्याला मांडता येते. येईल लक्षात. मग यांनी म्हटलं आहे एकूण मतांची संख्या किती, एकूण मतं बरोबर काय, तर 100%. या टक्केवारीच्याच खाली 100 लिहायची. 100% बरोबर किती गुण, बस झाला आहे. येईल लक्षात. तिरपा गुणाकार केला की उत्तर मिळते पहा. हा 100 गुणिला तो किती 3300 आणि भागाकारात काय, तर हे 22. 11ने भाग देतो पहा, जातो 11 दुने 22, 11 त्रिक 33. परत या 2ने जर या 30ला भागलं, 300ला भागू नका, 30ला भागा. 2ने जर 30ला भागलं तर किती राहते, 30च्या निम्म्य 15. येईल लक्षात. बस इथे 150 राहिले, इथे 100. हा गुणाकार करून घेऊ पहा. हा 15 जसेच्या तसं इथे लिहून टाका आणि शून्य सांगा. 1 2 आणि 3, 1 2 आणि 3, म्हणजे उत्तर काय राहिलं आपलं हे 15000. तर एकूण मतांची संख्या किती, ती 15000 राहील. येईल लक्षात. चला नंतरचा प्रकार पाहूयात आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 57 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे पहा. एका निवडणुकीत 2 उमेदवार होते. त्यापैकी एका उमेदवाराने पात्र मतापैकी 52% मत मिळविले आणि निवडणुकीत 20% मत अपात्र करण्यात आले. जर संपूर्ण मते 20,000 असेल तर दुसऱ्या उमेदवाराला मिळालेली मते किती. आपल्याला काय, दुसऱ्या उमेदवाराची मते आपल्याला काढायची आहे. पहिले आपण या गणितामध्ये जे निवडणुकीमध्ये जे 20% मतं अपात्र आहे ते काढून टाकू, कारण अपात्र मतं आपल्याला घेता येणार नाही कोणत्याही ह्याच्यामध्ये, ठीक आहे ना. अपात्र हे नकोच आपल्याला, पहिले काढू आपण ते. पहा 20,000, या 20,000पैकी हे लिहिले 20,000, किती टक्के मत, 20% मत हे अपात्र आहे. हे 20% मत पहिले काढून टाकू. 0 0 0 0 कडला 2 दुने 4, 1 2 3 म्हणजे 4000. 4000 हे काय आहे, अपात्र आहे. अपात्र मत हे काही कामाचे नाही सध्या आपले, ठीक आहे ना. मग मला सांगा 20,000तून 4000 गेले, राहिले किती 16,000. मग मला सांगा हे 16,000 काय असायला पाहिजे आता, हे 16,000 म्हणजे आपले 100%. येईल लक्षात. कारण एकूण मतदान किती आहे, 20,000 नाही आहे, कारण 4000 हे अपात्र झाले. मग 16,000 मतदान आहे आपल्याकडे, ठीक आहे ना. मग 16,000 बरोबर 100% एकूण मतदान, एकूण मतं एकूण टक्के, ठीक आहे ना. तर काय दिलं आहे पहा, 52% मत एका उमेदवाराला मिळाले. पहिल्या उमेदवाराला 52 मिळाले. मग आपल्याला काढायचं काय, दुसऱ्या उमेदवाराचे. दुसऱ्या उमेदवाराला किती मिळेल, 48%. एकाला जेव्हा 52 मिळत आहे, दुसऱ्याला किती मिळेल, 48%. मग या ठिकाणी लिहून घेतोय पहा 48% क्वेश्चन मार्क. येईल लक्षात. टक्केवारीच्या खाली टक्केवारी लिहिली आहे मी. तर पहा आता लक्ष द्या. तिरपा गुणाकार केला की उत्तर मिळते. काय करता येईल, हे 16,000 गुणिला हे 48 आणि भागाकारात काय राहील 100. बस झालाय. 0 0 0 0 कटला, काय राहिलं 160 गुणिला 48. हे सोडवायचं आहे आपल्याला. काय सोडवायचं आहे, 48 गुणिला 16 सोडून घेतोय आणि हा 0 पहिलेच इथे देऊन देतोय, ठीक आहे ना. पहा लक्ष द्या. 16चा पाडा येतो का, 6चा म्हणा, काही अडचण नाही. 6 8 48, 4 राहिले. 6 चौक 24, 24 आणि 4 28. हा 0 घेतला, 1ने 48ला गुणलं की 48 मिळते. पाहुबेरीज करून 8 8 आणि 8 16, 1 4 आणि 2 6 आणि 1 7, 768 इथे लिहून टाकतोय. पहा हे लिहिले 768. याचा अर्थ दुसऱ्या उमेदवाराला किती मते मिळाली आहे, 7,680. हे बघा, हे जे दुसरा उमेदवार आला त्याला किती मते मिळाली, 7,680. येईल लक्षात. मला सांगा हे 48 कुठून काढले, पहिल्या उमेदवाराला जेव्हा 52 आहे, दुसऱ्याला किती राहील, 48 राहील. येईल लक्षात. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 57 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलाय, एका निवडणुकीत 2 उमेदवार होते. त्यापैकी एका उमेदवाराने पात्र मतापैकी 40% मत मिळविले आणि निवडणुकीत 15% मत अपात्र करण्यात आले. किती, 15% मत अपात्र करण्यात आले. जर संपूर्ण मते 18,000 असेल तर दुसऱ्या उमेदवाराला मिळालेली मते किती. आता आपल्याला तेच काढायचं आहे, दुसऱ्या उमेदवाराला किती मते मिळाली. आता अपात्र मतं पहिले काढून टाकू. एकूण मते 18,000. पहा या 18,000तून आपल्याला काय काढायचे, 15% अपात्र. हे 15% पहिले काढून टाकू. पहा 0 0 0 0 कटला, 15 0 0, ठीक आहे. 15 8 120, 120शी 0 राहिले 12, 15 1 15, 15 आणि 12 27. येईल लक्षात. मला सांगा
18,000तून 2,700 मायनस करा. 18,000तून जर 2,700 मायनस केलं तर राहते किती पहा, 15,300. किती राहिले, 15,300. येईल लक्षात. मग मला सांगा 15,300 बरोबर किती, तर हे 100% मते. येईल लक्षात. कारण हे झाले अपात्र, हे अपात्र आपण मायनस केले, अपात्र. मग मायनस करताना इथे मी लिहिलं नाही, 18,000तून 2700 डायरेक्ट मायनस करा तुम्ही, इथे काही लिहून ठेवत नाही मी, ठीक आहे ना. पहा 18,000तून 2700 मायनस केले किती राहिले, 15,300. मग 15,300 बरोबर काय, तर 100%. मग मला सांगा एका उमेदवाराला 40 मिळालं तर दुसऱ्या उमेदवाराला किती मिळेल, 60 मिळेल. बस झालाय. हे 60 याच्या खाली लिहून टाका, 60 बरोबर क्वेश्चन मार्क. येईल लक्षात. चला काय करता येईल पहा, तिरपा गुणाकार करू आणि उत्तर काढू याचं. हा 15,300 गुणिला काय, हा 60 आणि भागाकारात काय येईल तो 100. बस झालाय. 0 0 0 0 कटला, 6 0 0, 6 त्रिक 18, 1 राहिला, 6 6 पंच 30, 30 आणि 1 31, 3 राहिले, 6 1 6, 6 आणि 3 9. म्हणजे आपलं उत्तर काय मिळालं हे पहा, 9,180. काय दुसऱ्या उमेदवाराला किती मते मिळाली, त्या दुसऱ्याला 9,180 मते मिळाली. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 58 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं पहा, एका संख्येत 25 मिळविण्याऐवजी त्या संख्येतून 25 वजा केले तर चुकीचे उत्तर बरोबर उत्तराच्या किती टक्के आहे. पहा काय म्हटलं आहे, एका संख्येत 25 मिळण्याऐवजी म्हणजे काय करायचं होतं त्यांना. पहा त्या संख्येमध्ये आता एखादी संख्या घेऊ आपण 100, त्या संख्येमध्ये त्यांना 25 काय होते मिळवायचे होते. हे जर केलं असतं तर काय झालं असतं, हे बरोबर आलं असतं, बरोबर, ठीक आहे. पण त्यांनी चुकीचं केलं. काय केले त्यांनी, चूक केली. काय केलं त्यांनी चूक, तर त्या संख्येतून याच 100 घेतले आपण, त्या संख्येतून 25 काय केले त्यांनी वजा केले. ही त्यांच्या हातनं चूक झाली. त्यांना करायचं काय होतं, 25 मिळवायचे होते, त्याने काय केलं 25 काढून टाकले, वजा केले. मग काय झालं पहा, 25 मिळविल्यानंतर काय 125 झाले असते, 25 वजा केल्यामुळे काय झाले 75. मग यांनी काय म्हटलं आहे पहा, तर चुकीचे उत्तर बरोबर उत्तराच्या किती टक्के आहे. चुकीचे उत्तर, हे चुकीचं उत्तर आहे पहा, हे चुकीचं. मग चुकीचे उत्तर अंशामध्ये लिहून घ्यायचे असे 75 आणि बरोबर उत्तराच्या, बरोबर उत्तर जे आहे ते छेदामध्ये लिहायचे. हे किती टक्के आहे म्हटलं आहे म्हणून काय तर 100. पहा पहिले चुकीचं म्हटलं, चुकीचे उत्तर म्हटलं म्हणून चुकीच्या अंशात लिहिलं. त्याने जर बरोबर म्हटलं असतं बरोबर अंशात आलं असतं, ठीक आहे ना. तर पहा काय भाग देऊन द्यायला पहा, 25 त्रिक 75 आणि 25 5 125, ठीक आहे. परत 5 1 5, 5 2 10. त्यानंतर पहा यांचा गुणाकार करून घेऊ, 20 गुणिला 3 राहिले, 3 2 6 आणि हा एक 0. म्हणजे किती टक्के राहिले, 60%. काय तर चुकीचे उत्तर बरोबर उत्तराच्या किती टक्के आहे, तर 60% आहे. येईल लक्षात. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 58 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलं आहे, एका संख्येत 20 मिळविण्याऐवजी त्या संख्येतून 40 वजा केले तर चुकीचे उत्तर बरोबर उत्तराच्या किती टक्के येईल. येईल लक्षात. पहा पहिले बरोबर करून घेऊ आपण, बरोबर, ठीक आहे. चला काय 20 मिळविण्याऐवजी म्हणजे या 100 मध्ये 20 मिळवून घेतो, ठीक आहे. पण त्याने काय केलं, त्या संख्येतून 40 वजा केले. म्हणजे चूक काय झाली त्यांच्या हातनं पहा, तर 100 मधून त्यांनी 40 वजा करून टाकले. हे पाहू किती उत्तर आहे त्याचं पहा, 100 अधिक 20 हे झाले 120 आणि 100 मधनं 40 मायनस करा, हे राहिले 60. येईल लक्षात. आता म्हटलं चुकीचे उत्तर बरोबर उत्तराच्या किती टक्के आहे, हे चुकीचे आहे. हे काय आहे, हे काय चुकीचे आहे. चुकीचे किती आहे 60, हे 60 अंशात ठेवू, छेदामध्ये काय बरोबर उत्तराच्या, ठीक आहे ना. 120 म्हणजेच काय गुणिला 100. हे जर केलं तर काय होते, काय होईल टक्केवारी मिळते, ठीक आहे. आता पहा 0 0 कटला, 6 1 6, 6 2 12. त्यानंतर 2 1 2 2 5 10. याचा अर्थ किती राहिले 50. म्हणजेच काय 50% उत्तर येईल आपलं. किती टक्के, 50%, ठीक आहे. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 59 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे, एका पुस्तकाची किंमत दुकानदाराने सुरुवातीला 10% कमी केली, 10% कमी केली. त्यानंतर पुन्हा पुस्तकाची किंमत 20% कमी केली. ते पुस्तक ग्राहकास 360 रुपयाला मिळाले तर पुस्तकाची मूळ किंमत किती. मूळ किंमत काढायची आहे, सुरुवातीची किंमत बिलकुल हे माहीत नाही आपल्याला. पहा एका पुस्तकाची किंमत, एक पुस्तकाची किंमत किती आहे ते माहीत नाही म्हणून एक्स घेतो आहे, एक्स घेतला आहे, ठीक आहे ना. त्या पुस्तकाची किंमतची म्हणजे काय तर गुणेला किती आहे, दुकानदाराने सुरुवातीला 10% कमी केली. 10% कमी केली म्हणजे काय, 100%मधनं 10 गेले 90% राहिले. मग अशी मांडणी करू शकतो पहा आपण, 90 भागेला 100. 100 पैकी किती राहिले 90 राहिले. त्यानंतर पहा
काय म्हटलं, त्यानंतर पुन्हा पुस्तकाची किंमत 20% कमी झाली. 20% कमी झाले म्हणजे किती राहिले, परत 80. येईल लक्षात, 80 राहिले. तर ते पुस्तक ग्राहकाला 360 रुपयाला मिळाले. पहा 360 रुपये. मग बरोबर इथे लिहू शकतो आपण 360. आलं लक्षात. त्या पुस्तकाची किंमत किती आहे हे माहिती नाही, त्या ठिकाणी ठेवलं x. आता एक्सची रेट आपण काढू. पहा हे पक्षांतर करून घेऊ. काय करता येईल, हा x बरोबर हा 360 असाच. छेदामधले 100 100 इकडे अंशामध्ये जाईल. 100 गुणेला 100 आणि छेदामध्ये काय येईल, 90 गुणेला 80. हा 90 गुणेला काय, तो 80. ओके, चला लक्ष द्या. 0 0 कटला, 9 चौक 36. ठीक आहे. परत हा 0 कटला, 4 1 4, 4 दुने 8. ठीक आहे. परत 2 1 2, 2 5 10. येईल लक्षात. आता काय राहिलं, 5 गुणेला 100 म्हणजे 500 उत्तर आहे आपलं. पहा x बरोबर 5 गुणेला 100 करा म्हणजे उत्तर काय मिळते तुम्हाला, 500. येईल लक्षात. तर त्या पुस्तकाची मूळ किंमत किती, तर किती राहील, 500 रुपये राहील. येईल लक्षात. चला याच पद्धतीचं परत एक गणित पाहू आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 59 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे पहा, एका घड्याळाची किंमत दुकानदाराने सुरुवातीला 20% कमी केली. त्यानंतर पुन्हा घड्याळाची किंमत 30% कमी केली. ते घड्याळ ग्राहकास 1680 रुपयाला मिळाले. तर घड्याळाची मूळ किंमत किती. मूळ किंमत काढायची आहे. सुरुवातीला 20% कमी झाली आहे, नंतर 30% कमी झाली आहेत. पहा एक्स घेऊन घेतो आहे. सुरुवातीला 20% कमी झाली म्हणजे 100मधनं 20 गेले, 80 राहिले. ठीक आहे. त्यानंतर झाले 30% कमी म्हणजे 100मधनं 30 गेले, 70 राहिले. भागाकारात काय, 100. तर ती घड्याळ कितीला मिळाली, 1680 रुपयाला. ही झाली आपल्या गणिताची मांडणी. येईल लक्षात. चला काय होईल, एक्सची रेट काढण्यासाठी एक्स बरोबर हा 1680 असाच. अंशामध्ये काय जाईल, 100 100. हा काय गुणाकारात घेतो आहे, 100 गुणेला 100 आणि छेदामध्ये काय येईल सांगा, 80 गुणेला 70. हा 80 गुणेला काय, तो 70. बस झाला आहे. पहा 0 0 कटला, 8ने भाग जातो या ठिकाणी. पहा 8 1 8, 8 दुने 16 आणि 8 1 8 हा कटला. ओके. परत हा 0 कटला, 7ने भाग जातो 21ला. 7 1 7, 7 3 21. बस झाला आहे. 3 आता किती शून्य पाहू, 3वर x बरोबर काय, हा 3 असाच. 0 पहा 1 2 आणि 3, 1 2 3 म्हणजे त्या घड्याळाची मूळ किंमत ही किती होती, तर 3000 रुपये होती. येईल लक्षात. चला व्यवस्थित पहा आणि सोडून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 60 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं आहे, पहिल्या संख्येपेक्षा दुसरी व तिसरी अनुक्रमे 25 व 50% मोठी आहे. 25 व 50% मोठी आहे. तर दुसऱ्या संख्येपेक्षा तिसरी किती टक्क्याने मोठी आहे, किती टक्क्याने मोठी आहे असं मग प्रश्न दिला आहे. पहा पहिली संख्या, दुसरी आणि तिसरी लिहून घेऊ आपण. ही पहिली, ही दुसरी आणि ही तिसरी, अशा 3 संख्या आहे. तर पहिली संख्या आपण आपल्या मनाने घेऊन घेऊ 100. ठीक आहे. मग दुसरी आणि तिसरी पहा 25% 50%नी जास्त आहे. म्हणजेच काय, पहिली जर 100 घेतली, दुसरी काय 25%नी जास्त म्हणजे 125 आणि तिसरी काय तर 50%नी जास्त आहे म्हणजे 150. या झाल्या आपल्या 3ही संख्या. ओके. त्यानंतर पहा, तर दुसऱ्या संख्येपेक्षा तिसरी किती टक्क्यांनी मोठी आहे. या दुसऱ्या संख्येपेक्षा तिसरी किती टक्क्यांनी मोठी आहेत मला सांगा. याच्यात आणि याच्यात कितीचा फरक आहे पहा. दुसऱ्यापेक्षा तिसरी कितीने मोठी आहेत, 25ने. 125 आणि 150 दोघांमधला फरक 25. हा लिहितो मी 25. आता आपल्याला टक्केवारी काढायची आहे. कोणाच्या तुलनेत, याच्या तुलनेत. पहा काय म्हटलं, दुसऱ्या संख्येपेक्षा म्हणजे या संख्येपेक्षा हा किती टक्क्यांनी जास्त आहे. 25ने तर जास्त आहे, पण छेदामध्ये काय 125 घेऊन घेऊ. आता टक्केवारी जास्त मिळेल, कारण 125 वर 25 काढायला लागेल ना आपल्याला. तर हे टक्के किती, बस झालं. हे सोडवलं की उत्तर मिळते. पहा 25 1 25, 25 5 125, 5 1 5, 5 दुने 10, 2 1 2 आणि 0 सांगा, हा 1 0. याचा अर्थ किती टक्क्यांनी जास्त आहे, या दुसऱ्या संख्येपेक्षा तिसरी संख्या आहे किती टक्क्यांनी जास्त आहे, तर 20% जास्त आहे. येईल लक्षात. चला लिहून टाका बरोबर, 20% जास्त आहे. त्यानंतरचा प्रकार बघू परत एक. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 60 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे पहा, पहिल्या संख्येपेक्षा दुसरी व तिसरी अनुक्रमे 25 व 30% मोठी आहे. 25 व 30 दिला आता, मोठी आहे. तर दुसऱ्या संख्येपेक्षा तिसरी किती टक्क्याने जास्त आहे. त्याच पद्धतीचं आहे. पहा 3 संख्या समजून घेऊ आपण. ही एक, ही दुसरी आणि ही तिसरी संख्या. 3 संख्या आहेत असं गृहीत धरू आपण. ठीक आहे. आता पहिली आपण 100 घेऊन घेऊ. दुसरी कितीने जास्त, 25ने म्हणजे 125. तिसरी कितीने जास्त, 30ने म्हणजे काय 130. आलं लक्षात. मग मला सांगा काय म्हटलं आहे, दुसऱ्या संख्येपेक्षा तिसरी संख्या
किती टक्क्यांनी जास्त आहे, दुसऱ्याच्या तुलनेत तिसरी कितीने जास्त आहे, फक्त 5ने जास्त आहे. हे टक्केवारी काढण्यासाठी 125 छेदामध्ये लिहून टाका, कारण दुसऱ्यापेक्षा म्हटलं आहे ना, म्हणून दुसरी संख्या छेदामध्ये. तर हे गुणाकारात किती, म्हणजे 100% बरोबर काय टक्केवारी मिळते. आता पहा, 25 चोक 100 आणि 25 5 125. ओके, या दोघांचा भागाकार केला मी. परत 5 कडले काय राहिलं, फक्त 4%. उत्तर काय आलं, फक्त आपले 4% राहील. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू. आता पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 61 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे पहा, एका वस्तूची किंमत 20%नी वाढली, त्यामुळे वस्तूची विक्री 10%नी कमी झाली, त्यामुळे दुकानदाराची उत्पन्न 800 रुपये वाढते. तर दुकानदाराची एकूण विक्री किंमत किती, आपल्याला विक्री किंमत काढायची आहे. हे लक्षात. पहा काय म्हटलं आहे त्यांनी, एका वस्तूची किंमत 20%नी वाढली. आता वस्तू किती रुपयाची आहे काय काही माहीत नाही आपल्याला. पहा, या पद्धतीने पहिले टक्केवारीमध्ये वाढ काढून घेऊ. टक्के किती वाढले हे पहिले काढून घेऊ, नंतर आपण 800 रुपये आपल्याला दिलेलं आहे. पहा टक्के किती होईल तेव्हा 100 आपण घेऊ, त्याने दिलेलं नाही आपण घेऊन घेऊ, याच्यावर टक्के काढून घेऊ. पहा, सुरुवातीला 20%ने वाढली, 100वर वाढवत आहे मी 20%, म्हणजे 120 झाले. त्यानंतर वस्तूची किंमत 10%नी कमी झाली, त्याच्यामुळे काय झालं, वस्तूची किंमत 10%नी कमी झाली, म्हणजेच काय झालं, हे 90 राहिले. हे लक्षात. वाढले म्हटलं म्हणून 120, कमी केले म्हणून 90 घेतले, 100मध्ये वाढवले, 100मध्ये कमी केले. ओके, तर पहा हे किती निघते पाहून घेऊ. आता आपण 100 घटला, 0 0 0 0 घट, 12 9 108. आता हे जे 108 आहे, 108% आहे, पण आपल्याला याच्यातनं 100 वजा करावं लागेल. त्याचं कारण काय, 100 त्याने आपल्याला दिले नाही, आपण घेतले होते ते. म्हणजे काय करता येईल पहा, हा 108 वजा काय, तर हा 100, म्हणजे आपल्याला 8% काय झाला, हा नफा झाला, फायदा म्हणून आपण त्याला. येईल लक्षात. 8% काय झाला, नफा. मग आपल्याला पहा हे 800 रुपये वाढते, 800 रुपये काय झालं, उत्पन्न 800 रुपये वाढते, म्हणजे वाढले म्हणजे काय, नफाच झाला ना. मग पहा 8%, हे 8% बरोबर काय, तर 800, असंही गणित आहे. पहा 8% बरोबर 800, तर 100% बरोबर किती, कारण 100% कशासाठी काढत आहे आपण, दुकानदाराची एकूण विक्री किती, एकूण विक्री 100%ची. मग इथल्या 100% बरोबर क्वेश्चन मार्क. हे सोडवलं की आपलं उत्तर मिळते. सोडवण्यासाठी तिरपा गुणाकार. पहा लक्ष द्या, 100 गुणिला ते 800 आणि भागाकारात काय, तर फक्त 8. मग 8 1 8, 8 1 8 कटला, 1 गुणिला 1 म्हणजे 1, 0 सांगा, 1 2 3 4, 1 2 3 4. याचा अर्थ आपलं उत्तर किती, 1000 मिळालं, हे 10,000 उत्तर मिळते. येईल लक्षात. किती हजार, 10,000. तर दुकानदाराची एकूण विक्री किती आहे, 10,000 रुपये आहे. येईल लक्षात. चला या पद्धतीने पहिले टक्केवारी काढा, त्याच्यानंतर हे प्रॉफिट वगैरे सर्व लिहिता येते. येईल लक्षात. चला त्यानंतरचा परत एक गणित पाहू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 61 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा, एका वस्तूची किंमत 30%नी वाढली, त्यामुळे वस्तूची विक्री 20%नी कमी झाली, त्यामुळे दुकानदाराचे उत्पन्न 1600 रुपये वाढते. तर दुकानदाराची एकूण विक्री किती, एकूण विक्री आपल्याला काढायचं आहे. त्याच पद्धतीने गणित सोडवतोय. पहा 100 सुरुवातीला घेऊन घेऊ आपल्याच मनाने, त्यानंतर 30%ने वाढली म्हणजे 130 करा. त्यानंतर विक्री 20%ने कमी झाली, 100मधून 20 गेले, किती राहिले, हे 80, 80 भागेला 100. हे लक्षात. हे किती येते पाहून घेऊ. 100 100 कटला, 0 0 0 0 कटला, 13 गुणिला 8 किती होते पहा, 8 त्रिक 24, 2 राहिले, 8 1 8, 8 आणि 2 10, 104. आता मला सांगा 100 हे वजा करावं लागेल आपल्याला 104 मधनं. मग हा घेतोय 104 वजा किती, 100, बस झाला आहे. हे किती राहिला सांगा बरं, 104 वजा 100 बरोबर 4. 4% काय झाला, त्याला नफा झाला. मग या ठिकाणी पहा 1600 रुपये उत्पन्न वाढते आहे. याचा अर्थ 4%, हे लिहून घेतोय पहा, 4% बरोबर काय, तर 1600. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं, इकडे 100% बरोबर क्वेश्चन मार्क, कारण 100% म्हणजे काय, आपल्याला एकूण काय विक्री किंमत मिळते. तर पहा याचा तिरपा गुणाकार करतोय, 100 गुणिला तो 1600 आणि भागाकारात किती, तर हे 4. ओके, 4 1 4, 4 चोक 16, परत 4 1 4, 0 सांगा, 1 2 3 4, 1 2 3 4. याचा अर्थ आपलं हे उत्तर किती मिळते, तर उत्तर मिळते हे 40,000. हे लक्षात. व्यवस्थित लिहून टाका. या गणिताचं उत्पन्न किती मिळालं, विक्री किंमत किती आहे, तर ती आहे 40,000. हे लक्षात. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 62 आणि प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे पहा,
एका वर्तुळाची त्रिज्या 20% वाढविली तर त्याचे क्षेत्रफळ कितीने वाढेल? येईल लक्षात, त्याचे क्षेत्रफळ कितीने वाढवेल म्हणजे काय, वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे आपल्याकडे पहा, वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहेत पाय आर वर्ग, हे आहे पाय आर वर्ग. पण या पद्धतीने जर सोडून घेतो म्हटलं तर आपल्याला बराचसा वेळ लागतो, हे लक्षात, बराचसा वेळ त्याच्यामध्ये जाईल आपला. मग आपण काय करता येईल, शॉर्टकट टेक्निक पाहू एक. तर पहा 20% वाढविली म्हणजे काय करता येईल, 100 स्वतः आपण घेऊन घेऊ, त्याच्यामध्ये 20% वाढली म्हणजे 120 घेऊ. पण हे 120 एक न घेता दोनदा घ्या, कारण इथं वर्ग येत असतो, ठीक आहे ना, म्हणजे दोनदा घेतोय पहा 120 भागेला 100. हे जर सोडवलं तुम्ही की उत्तर मिळते. आता 120च का बरं घेत आहे, कारण 20% वाढत आहे ना, म्हणून 120 दोनदा घ्यायचं. आता दोनदाच का बरं घेतलं, कारण इथं वर्ग असतो म्हणून, येईल लक्षात. मग जर या सूत्रानं सोडवायचं असेल तर बराचसा वेळ लागतो, हे लक्षात असू द्या. तर या पद्धतीने पाहू आपण. पहा काय करता येईल, हा 100 कटला, 0 0 0 0 कटला, 12 गुणिला 12 किती राहिले, 144. आता 144% असते का कधी, नाही. मग काय कराल, 100 याच्यातनं वजा करा. हे जर 100 तुम्ही वजा केले तर तुम्हाला उत्तर बरोबर मिळते ती 44%. येईल लक्षात. तर काय, क्षेत्रफळ कितीने वाढेल तर किती टक्क्यांनी वाढेल, ते 44% वाढेल. येईल लक्षात. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 62 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटल्यात, एका वर्तुळाची त्रिज्या 30% वाढविली तर त्याचे क्षेत्रफळ कितीने वाढेल. आता या ठिकाणी 30 आला आहे. मग वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र परत त्याच पद्धतीचं काय राहील, पाय आर वर्ग. येत्या लक्षात हे आहे सूत्र, पण आपल्याला सूत्रानुसार गणित सोडवायचं नाही, कमी वेळात गणित सोडवायचं आहे. म्हणजे काय करता येईल, 30 म्हणजेच काय करता येईल, आता हे 100 आपण घेऊ, 30 म्हटलं म्हणून 130 वाढवायचे. 100वर 30% वाढवत आहे आपण, काय 100वर 30, बघा 100वर 30 म्हणजे 130, ठीक आहे ना. तर गुणिला परत, आता वर्ग आहे नाही ते म्हणजे दोनदा करू आपण, 130 परत 130 भागेला 100 हे सोडवायचं आहे आपल्याला. पहा लक्ष द्या, 100 कटला, 0 0 0 0 कटला, 13चा वर्ग किती, 169, हा आहे 13चा वर्ग. याच्यातनं काय वजा कराल, 100, याच्यातनं 100 मायनस करतो म्हणजेच काय राहिलं, 69% हे राहिलं आपलं उत्तर. येईल लक्षात. चला लिहून टाका 69%, ठीक आहे. चला परत एक त्यानंतरचा प्रकार पाहू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 63 प्रश्न क्रमांक त्यामध्ये पहिला, एका चौरसाची बाजू 10% वाढविली तर नवीन चौरसाचे क्षेत्रफळ कितीने वाढेल. नवीन चौरसाचे क्षेत्रफळ कितीने वाढेल, जर बाजू वाढवली 10% तर चौरसाचे क्षेत्रफळ कितीने वाढेल, असा प्रश्न आहे. पहा, चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे तर बाजूचा वर्ग, काय बाजूचा, हा बाजूचा काय वर्ग, असं ते सूत्र आहे. सूत्रानुसार जातो म्हटलं तर बरेचसे वजाबाकी बेरीज गुणाकार भागाकार करावं लागेल आपल्याला. मग पहा शॉर्टकटमध्ये जाऊ आपण थोडंसं. काय करता येईल, 10% वाढली, मग 100 आपल्या मनाने घेऊन घेऊ तसाच. त्याच पद्धतीने काय करता येईल, या 100वर 10% वाढली म्हणून 110 भागेला 100 करा, परत 110 भागेला 100 करा, दोनदा करायचं आहे. त्याचं कारण इथे वर्ग असल्यामुळं दोनदा करायचं आपल्याला. येईल लक्षात. चला काय होईल पहा, हा 100 कटला, 0 0 0 0 कटला, 11 गुणिला 11 किती राहिले, 121. मला सांगा त्याने हा 100 दिला होता का नाही, मग आपण याच्यातनं वजा करून घेऊ. वजा काय तर 100. मग मला सांगा 121 मधनं 100 गेले, राहिले किती, 21%. हे झालं आपलं उत्तर. हे लक्षात काय राहिलं, 21%. चला याच पद्धतीचं परत एक गणित पाहू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 63 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलाय, एका चौरसाची बाजू 5% वाढली तर नवीन चौरसाचे क्षेत्रफळ कितीने वाढेल. 5% म्हटलं आहे. आता काय करता येईल पहा, चौरसाच्या क्षेत्रफळा सूत्र परत तेच काय राहते तर बाजूचं वर्ग, काय बाजूचा वर्ग. मग यानुसार आपल्याला सोडवायचं नाही आहे, शॉर्टकटमध्ये जायचं आहे थोडंसं. पहा 5% म्हटलं आपण घेऊन घेऊ 100, ठीक आहे. 5% म्हटलं म्हणून 105 भागाकारात 100 येईल ना लक्षात. 100वर 5 वाढत आहे, त्यानंतर परत 105 भागेला 100. हे दोनदा काबर घेतोय आपण असं या पद्धतीने, कारण वर्ग आहे, दोनदा करावं लागते आपल्याला, ठीक आहे ना. तर पहा आता हे सोडून घ्यायचं आहे. 100 कटला, 5ने भाग जाईल का, देऊन देऊ. पहा देण्यापेक्षा काय करतोय पहा, आता हे 5ने भाग जातो, पण ते देण्यापेक्षा 105 गुणिला 105 करून टाकतो, छेदामध्ये 100 ठेवतो. आता पहा एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा करायचा, नाही का. 105 याचा गुणाकार म्हणजेच 105चा वर्ग. एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा गुणाकार कसा करायचा पहा, 5 5 25 हे लिहून टाका, ठीक आहे. आणि 10च्या नंतरचा अंक 11, 10 गुणिला 11 म्हणजे 110.
110 येईल लक्षात. हे झाला या संख्याचा वर्ग. 105 गुणिले 105 केलं की 11,025 मिळते. येईल लक्षात. तर पहा आता काय करायचं आहे नेमकं, हा छेदामध्ये 100 असाच ठेवून द्या. म्हणजे काय होईल आता हे सोडवता येईल आपल्याला. पहा 2 शून्य 2 घरा अगोदर पॉईंट द्या. म्हणजे इथे जर पॉईंट दिला आपण तर किती होते हे पहा 110.25 असं उत्तर मिळालं. काय 110.25. आता आपण काय करत होतो मग, याच्यामधनं 100 वजा, हे जे 100 आहे वजा करा. मग मला सांगा याच्यातनं जर आपण 100 वजा केले तर उत्तर काय मिळते, 110 मधून 100 गेले किती राहिले 10, 10.25 असं हे उत्तर मिळते आपल्याला. किती मिळालं 10.25. येईल लक्षात तुमच्या. व्यवस्थित रेफर करा. तर पहा एकंदरीत आज आपलं हे टक्केवारीचं प्रकरण संपलं आहे. ठीक आहे. जेवढेही आपण प्रश्न घेतले ते व्यवस्थित असे रेफर करा, जेणेकरून एक्झाममध्ये एकही तुमचा गुण चुकला नाही पाहिजे. येईल लक्षात. आणि प्रॅक्टिस हे वारंवार करा त्याची. सकाळ दुपार संध्याकाळ समजा 3 टाईम जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर तुमचा मार्क एकही जाणार नाही, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. चला तर या व्हिडिओमध्ये इथंच थांबून जाऊ आज आपण. धन्यवाद.